नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मी सध्या भुवनेश्वरमध्ये आहे। भुवनेश्वर म्हणजेच ओडिसा राज्याची राजधानी। या ठिकाणी उदयगिरी आणि खंडगिरी ह्या अशा प्राचीन गुफा आहेत या ठिकाणी। आणि ह्या गुफा जैन मुनी आणि साधू यांच्यासाठी त्यावेळी म्हणजे जवळजवळ 2200 वर्ष जुने त्यावेळी ह्या गुफा बनवण्यात आलेल्या आहेत। ह्या गुफांच्या बद्दल अधिक जाणकारी आपण घेऊया। चला, इथंच आपल्याला 25 रुपये पर पर्सन तिकीट आहे, ठीक आहे। तर आपल्याला रस्त्यातनं वर जसं आपण चढून येतोय, फर्स्टलाच ही गुफा लागते, केव नंबर 2 आहे आणि ही बाजागर गुफा आहे। आणि इथं ते त्यांचं इन्स्ट्रुमेंट वगैरे वाजवायचे त्यावेळेसची ही गुफा आहे। आता ह्यामध्ये हे जे पिलर वगैरे बनवलेत ना, पिलर वगैरे हे नंतर आर्किओलॉजी डिपार्टमेंटनं बनवलेले आहेत। चला तर आता आपण आलोय केव नंबर 2 मध्ये आणि ह्याला राणी गुफा पण म्हटलं जातं। या ठिकाणी ज्या राजांच्या राणी वगैरे होत्या त्या ह्या साधू जे मुनी होते यांची सेवा करण्यासाठी इथे यायच्या आणि त्यांची सेवा वगैरे करायच्या। त्यावेळी मग ह्या साधूंनी ह्या गुफांचं नाव ठेवलं राणी केव्ज। अशा ह्या डबल मंजिली गुफा आहेत, वरती पण आहेत आणि ह्याच्यावर छान असं सुंदर प्रकारे कार्विंग पण केलेलं आपल्याला आढळतं येतं। असं प्रत्येक गुफावरती वेगवेगळं कार्विंग आहे आणि ह्या गुफा जवळजवळ 27 गुफा आहेत, खाली आणि वरती मिळून अशा ह्या म्हणकर। और ये बता मेरे 2200 वर्ष पूर्ण हे बघा नक्षीकाम केलेलं आपल्याला आढळतंय। एकाच झाडावरती केळं पण दिसतात आणि हे आंबे पण असे, आणि याच ठिकाणी हे सुंदर अशा कलाकृती केलेल्या आपल्याला आढळतात। आणि हे शंकर भगवानचा पुतळा दिसतोय आपल्याला इथं, त्रिशूळ वगैरे, आणि हे तोंड थोडस हे झालेलं आहे। आणि याच्या आतमध्येच आपण हे बघू शकतो किती छान प्रकारे त्यावेळेस ओडिसा नृत्य दाखवण्यात आलेलं आहे, ओडिसा नृत्य या केव मध्ये, ठीक आहे। आणि आतमध्ये असे छोटे छोटे दरवाजे बनलेले आहेत जिथं ध्यान करण्यासाठी साधू बसत असत, अशा केव्ज आहेत। चलो आपण वरती येतोय, म्हणजे ह्या राणी गुफामध्ये दुसऱ्या मजल्यावरती इथं आपल्याला हे स्टेज दिसते। स्टेज इथं हे हात ते थोडा मोडकळलेल्या अवस्थेत आहे। त्या स्टेजवरती राजा महाराजा बसायचे ज्यावेळी, आणि इथं सभा वगैरे व्हायच्या। आणि ह्याच्याच शेजारी असणारी ही केव पाहूया आपण आता। या केव मध्ये आपण जसं जसं आत येतोय, ठीक आहे, तसं ही विश्राम करण्याची जागा आहे साधू म्हणूनची। आपल्याला स्लोप दिसतोय एका ठिकाणी, असं स्लोप आहे पूर्णपणे। हा स्लोप म्हणजे यांना तकिया म्हणजे उशीची गरज नव्हती त्यावेळेस, उशीची बिलकुल गरज नव्हती। आतमध्येच पाण्याचा सोर्स आहे यांच्यासाठी, आतमध्ये इथं पाण्याचा टँक असायचा आणि जे पावसाचं वगैरे पाणी आहे ते यायचं आणि हे पाणी ते पिण्यासाठी यूज करत असत। तसंच इथं आपल्याला इथं अजून एक 2-3 ठिकाणी हे असे छिद्र आढळतात, जे की पूर्ण केव्ज मध्ये जरी आवाज इथून काही कम्युनिकेशन करायचं असेल तरी सुद्धा ते केलं जायचं त्यावेळी। म्हणजे आवाज जर आपण वाजवला ना तर हा आवाज तिथपर्यंत त्या केव पर्यंत जातो। अशा रीतीने ही केव्ज पूर्णपणे बनवण्यात आलेले आपल्याला आढळतात।
अशा गुफा बनलेल्या आहेत वरती, आणि इथं हे व्हेंटिलेशनसाठी, हवेसाठी यांनी हे होल ठेवलेला आहे. आतमध्ये सेम असं आपण जसं जातोय बघितलं जातं, पाण्यासाठी, हे पाण्यासाठी बनवलेलं दिसते आपल्याला. आणि तसंच आतमध्ये पण एक गुफा आहे, जी की कधी कधी त्यांना काय डिस्टर्बन्स नको म्हणून आतमध्ये वरती गेल्यानंतर एक गुफा दिसते आपल्याला. तर ही गुफा थोडीशी हे आहे, त्यामुळे आपण आत जाऊ शकत नाही, पण त्यांना कोणी डिस्टर्बन्स नको म्हणून. पूर्णपणे असं रामायणाचं चित्र दिसतंय, हे जे शिल्प कोरण्यात आलेले आहेत, हे राम लक्ष्मण हिरण वगैरे मारताना, परत हे लवकुश, आणि नंतर हे का रावण सीतेला उचलून घेऊन जातात ना, परत हे ये लड़ाई का दिखाया. ये क्या होता है? अच्छा, और आगे का वो लड़ाई, वो पूरा लड़ाई, सबसे आगे हनुमान पर्वत उठाए हुए. ये काय अंतर आपण वरती चढून आल्यानंतर इथे एक केव भेटते आपल्याला, ही गणेश गुफा. गणेश गुफा म्हणजे त्या काळी या लोकांचं हे मंदिर वगैरे असायचं, यामध्ये पूजा अर्चना केली जायची. इथं आपल्याला आतमध्ये, आता इथून प्रवेश निषेध आहे, आतमध्ये जाऊ शकत नाही या गुफेमध्ये, पण आतमध्ये पहिल्या खोलीमध्ये आपल्याला गणेश भगवानाची मूर्ती दिसते. तसंच यांचे जे तीर्थकार म्हणजे गुरु होते, त्यांची सुद्धा मूर्ती या ठिकाणी आपल्याला आढळते. अशी गुफा आहे. आणि इथंच हे हत्ती सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात, ते बनवण्यात आलेलं आहे. चला, आता आपण आलोय हाती गुफामध्ये. हाती गुफा म्हणजेच हे पूर्ण जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय ना, हे हत्तीसारखं बनलेलं होतं, त्यामुळे या गुफेला हाती गुफा म्हणतात. आणि आतच असं एका लिपीमध्ये आपल्याला काही अक्षरं आढळतात. चला बघूया. लेख आहे वरती, आपल्याला लेख आढळतोय, ठीक आहे, जो ब्राह्मी लिपीत लिहिलेला आढळतोय. आणि इथले जे राजा होते त्यांच्याबद्दल हा लेख लिहिला आहे, आणि पाली भाषेत लिहिलेला हा लेख आहे. जवळजवळ 2200 वर्ष जुने हा लेख अजूनही तसाच, मतलब. आणि ही आहे साप गुफा, कारण वरती आपल्याला पाहतोय आपण ते थोडंस मोडकळलेलं आहे. नागाची किंवा सापाची प्रतिमा वरती बनलेली दिसते, आणि ही साप गुहा म्हणून याला नाव देण्यात आलेलं आहे. चला, हा, आता आपण बघतोय हे टाइगर केव आहे ते, ठीक है. आणि टाइगर केव के बारे में क्या बताएंगे सर? मैंने कहा कि टाइगर के भी ये इनके जो लास्ट गुरु होते हैं, जिन्हें महावीर कहा जाता है, हाँ, जैनियों के जो तीर्थंकर लोग होते हैं, उनका सिंबल ये टाइगर नहीं तो लायन होता है. और इनसे पहले ये पारसनाथ भगवान होते हैं, जिनका शेष नाग होते हैं. सेकंड वो अजितनाथ भगवान होते हैं, जिनका वो हाथी होता है. तो उसके हिसाब से यहाँ पे ये पूरे के बने हुए थे, जो अभी मिल नहीं रहा है, सारे के सारे नष्ट हो चुका है. ओके. हाती गुफाच्या खाली आपण बरोबर आलो ना, इथं आपल्याला दिसते ज्या अशा 3 स्टेप मध्ये गुफा बनलेल्या आहेत. ही पाताळ लोक, मृत्यू लोक आणि स्वर्ग लोक असं हे दाखवण्यात आलेलं आहे. आणि ह्यामध्ये सुद्धा ते साधू संत वगैरे जैन मुनी तपश्चर्या करायची अशी गुफा आहे. खंडगिरी पर्वताच्या समोरच्या बाजूला आपल्याला दिसतात त्या ठिकाणी त्या खंडगिरी केव्ज आहेत. पण जेवढं या ठिकाणी आहे
तेवढं त्या ठिकाणी नाही, कारण त्या थोड्याशा उद्ध्वस्त झालेल्या गुफा आहेत. त्यामुळे आपण त्या ठिकाणी आता काही जाणार नाहोत. चला, ह्या पूर्णपणे गुफा आपण पाहिलेल्या आहेत या ठिकाणी. ठीक आहे, आपण जवळजवळ बऱ्याच अशा गुफा पाहिल्या ज्यामध्ये वेगळं वेगळं चित्रण आपल्याला आढळलं. काहीमध्ये रामायण आढळलं, तर काहीमध्ये शेर गुफा, वाघ गुफा, हाती गुफा, गणेश गुफा, अशा बऱ्याच गुफा. आणि 2200 वर्षाचं हे चित्रण आणि हे गुफा होत्या. आणि असं सुंदर शिल्पकलेचं आणि ह्या जैन मुनी साधू संतांचं राहण्याचं ठिकाण, त्या अशा ठिकाणी आपण जरूर अवश्य भेट द्यावी. आणि हे भुवनेश्वर पासून जवळच आहे, 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती उदयगिरी आणि खंडगिरी अशा 2 गुफा आहेत. खंडगिरीमध्ये जास्त काही पाहण्यासारखं नाही, पण उदयगिरीमध्ये पूर्ण गुफा आहेत. आणि ह्या अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.